भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 साली झालेल्या युद्धात कोळगावचे भूमिपुत्र श्रीपती कलगुंडे यांच्या तुकडीने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन हल्ला चढविला होता। तनोट माता मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि हर हर महादेवची गर्जना करून पाकिस्तानच्या सैन्याची धूळधाण उडवली होती। या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव करत कराचीत भारताचा झेंडा फडकावला होता। हा झेंडा फडकवण्याचा मान वीर योद्धा श्रीपती यांना मिळाला होता। पण या लढ्यात एक तोफगोळा अंगावर पडून 22 सप्टेंबर 1965 रोजी श्रीगोंद्याचा हा शूरवीर भारत मातेच्या रक्षणासाठी कामी आला। स्वातंत्र्यानंतर देशासाठी प्राणाची आहुती देणारे श्रीपती कलगुंडे हे पहिले भारतीय ठरले। या योद्ध्याचे कोळगावमध्ये स्मारक उभे करण्यासाठी कोळगावमधील ग्रामस्थ आणि आजी माजी सैनिक संघटना पुढे आले आहेत। श्रीपती कलगुंडे यांच्या स्मारकाचे काम हे 26 जानेवारीच्या शुभमुहूर्तावर सभापती पुरुषोत्तम लगड, माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, माजी सैनिक संघटनेचे सदस्य तसेच ग्रामस्थांनी नारळ फोडून कामास सुरुवात केली आहे। काही दिवसात हे काम पूर्ण होऊन वीर जवान श्रीपती कलगुंडे यांचे स्मारक उभे राहणार असल्याने या शूरवीराप्रती कृतज्ञता व्यक्त होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले। प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा।